एका माणसाला 2 बायका होत्या. धाकटी आवडती आणि मोठी नावडती. आवडतीच्या डोकीवर 2 केसांचे झुपके होते. नावडतीच्या डोकीवर एकच झुपका होता. एकदा तो गृहस्थ काही कामानिमित्त बाहेरगावी गेला. तेव्हा आवडती नावडतीला खूप छळू लागली. तिला अद्वातवदा शिवे देऊ लागली, मारू लागली. तिच्याकडून सारे काम करून घेऊ लागली. एकदा आवडती नावडतीला म्हणाली, माझ्या डोक्यातल्या उवा काढ. मोठी उवा काढीत असताना आवडतीच्या डोकीवरच्या एका झुपक्यातले केस गळून पडले. एकच झुपका राहिला. ते पाहून आवडती इतकी संतापली की तिने नावडतीच्या डोकीवरचे सारे केस उपटून टाकले. तिला टक्कल पडले. तिला मारले. नावडतीला नको जन्म असे झाले. जीव द्यावा म्हणून ती बाहेर पडली. आपल्या डोकीचा गोटा कुणी पाहिला तर काय म्हणेल ही शरम तिला सोडित नव्हती. वाटेत जाताना तिला एक कपाशीचे झाड लागले. नावडतीने त्याच्या भोवती पडलेली घाण काढून जागा स्वच्छ केली. झाड खुश झाले. त्याने तिला आशीर्वाद दिला. नावडती पुढे गेली. तिला एका केळीचे झाड दिसले. त्याच्याही मुळाशी खोदून तिने बाजूची घाण साफ केली. केळीने तिला आशीर्वाद दिला. नावडती पुढे गेली. तिला तुळशीचे रोप दिसले. त्याच्या भोवतालची जागा देखील तिने स्वच्छ केली. तुळशीने तिला आशीर्वाद दिला. नावडती पुढे गेली. तिला बैलाचा गोठा दिसला. तो तिने झाडून साफ केला. बैलाने तिला आशीर्वाद दिला. नावडती पुढे गेली. तिथे तळ्याकाठी एक मुनी ध्यान करीत बसला होता. नावडती त्याच्या मागे उभी राहिली. माझ्या मागे कोण उभे आहे? त्याने पुढे यावे, नाहीतर जळून भस्म करीन, मुनी म्हणाला. नावडती भीत पुढे आली. तिने मुनीला नमस्कार केला. तू कोण? तुला काय हवे? महाराज, मी नावडती आहे. सवतीने माझे केस उपटून माझा गोटा केला, तर मला केस येऊ देत आणि मी यांची आवडती होऊ दे. जा तळ्यात एकच बुडी मारून वर माझ्याकडे ये. तिने तळ्यात बुडी मारली. वर येऊन बघते तर केवढे थोरले लांब सुंदर केस तिला आले होते. सारे अंग कसे गोरे गोरे झाले होते. वर येऊन तिने संन्याशाला नमस्कार केला. तो म्हणाला, जा, आत वेताच्या पेट्या आहेत, त्यातली तुला हवी ती घेऊन ये. तिने सर्वात लहान पेटी आणली. संन्याशी म्हणाला, ती उघड. तिने उघडली. आत सोन्याचे, हिऱ्याचे, माणकाचे दागिने होते. संन्यासी म्हणाला, हे दागिने काढून घेतले तरी पेटीत दुसरे भरतील. ही पेटी कधी रिकामी राहायची नाही. ही घे आणि घरी जा. पेटी घेऊन ती परत येत होती तेव्हा बैलाने हाक मारली. ती जवळ गेल्यावर तो म्हणाला, मुली, या तुला शंखाच्या बांगड्या घे. यातली कुठली बांगडी हलवलीस तरी तुला वाटेल ते दागिने मिळतील. मग तुळस भेटली. ती म्हणाली, मुली, आता तू नवऱ्याची आवडती होशील हो. मग केळी भेटली. तिने तिला आपले पान दिले आणि म्हणाली, हे पान तुला वाटेल ती पकवान देईल हो. मग भेटले कापशीचे झाड. ते म्हणाले, मुले, ही घे तुला माझी फांदी. ती हलव म्हणजे तुला वाटेल ती जरीची रेशमी वस्त्रे मिळतील हो. ते सारे घेऊन ती घरी आली. तिच्या सवतीला कोण अप्सरा आली असे वाटले. मागून तिला कळले की हीच ती नावडती आता पूर्वीची राहिली नव्हती. तिचे कपडे, तिचे दागिने, तिचे खाणेपिणे काय विचारावे. मग आवडतीने तिला, तुला हे कसे मिळाले म्हणून विचारले. नावडतीने सारे सांगितले. तेव्हा आवडती घराबाहेर पडली. कपाशीचे झाड, केळीचे झाड, तुळशीचे झाड, बैल यांच्याकडे तिने लक्षसुद्धा दिले नाही. मुनी दिसताच त्याच्या पाया पडून तिने आपली इच्छा त्याला सांगितली. मुनी म्हणाला, जा ते तळ्यात एकच बुचकोडी मार आणि वर ये. तिने बुडी मारली. तिचेही अंग गोरे झाले.
केस भल्ले मोठे झाले, पण एका उडीत काय होणार? आणखी सुंदर व्हावे म्हणून तिने दुसरी बुडी मारली, तर काय, फिरून एकच झुपका डोकीवर राहिला. अंग होते तसेच काळे. ती रडत रडत मुनीपुढे येऊन उभी राहिली. मुनी म्हणाला, तू इथून चालती हो. ती रडत घरी आली. तेवढ्यात नवरा परत आला होता. आता त्याला पहिली नावडती बायको आवडू लागली. आवडती नावडती झाली. आता थोरली सुंदर तर होतीच, पण धनाढ्यही झाली होती. धाकटी आता तिची दासी होऊन मुकाट्याने पडेल ते काम करू लागली. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.